नमस्कार, प्रतिभा कबाले किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. मी आज केलेलं आहे कुळिथाचं पिठलं. तर पावसाळ्यामध्ये आपण कुळिथाचं पिठलं खात असतो, तसंच थंडीमध्येही खाल्लं जातं. तर मस्त झणझणीत असं कुळिथाचं पिठलं भाकरीसोबत खायला अतिशय सुंदर लागतं. तर एकदम साधी सोपी रेसिपी आहे. चला पाहूयात कशी करायची ते. त्यासाठी इथे साहित्य घेतलेलं आहे. कुळिथाचं पीठ आहे, लसूण, जिरे आणि मिरची ठेचून घेतलेली आहे, कढीपत्ता, कांदा, कोथिंबीर आहे. हे जे पीठ आहे हे थोडंसं जाडसर आहे, एकदम बारीक असं नाही आहे. तर आता आपण फोडणी देणार आहोत. त्यासाठी मी ते कढई गरम करून घेतलेली आहे. 1.5 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की मोहरी, जिरे, हिंग व्यवस्थित अशी फोडणी करून घ्यायची आहे. त्यानंतर कांदा टाकून घ्यायचा आहे. कांदासुद्धा आपल्याला तेलामध्ये चांगला परतवून घ्यायचा आहे. गॅस मिडियम ठेवायचा आहे, जास्त करपवून द्यायचा नाही कांदा. फोडणीसाठी कढीपत्ता टाकायचा आहे, व्यवस्थित परतवून घ्या. आता याच्यामध्ये ठेचून घेतलेलं लसूण, मिरची आणि जिरे हे टाकून घ्यायचं आहे. तुम्ही याच्याऐवजी लाल तिखटसुद्धा टाकू शकता, घरगुती जो मसाला आहे तो. तेलामध्ये मिरची चांगली भाजून घ्यायची, म्हणजे टेस्ट छान येते. अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आहे. तेलामध्ये चांगली परतवून घ्यायची. आता तुम्हाला जेवढं पातळ हवं आहे तेवढं पाणी ओतून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. फास्ट गॅसवरती चांगलं उकळून द्यायचं आहे. एक 5 मिनटं उकळी काढून घ्यायची आहे. कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. इथे मी पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये पाणी टाकून आपल्याला पातळ पेस्ट करून घ्यायची आहे. म्हणजे आपण जे पिठलं करणार आहे त्याच्यामध्ये गाठी होणार नाहीत. तुम्हाला डायरेक्ट पीठ टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता, पण अशा पद्धतीने केलं तर गाठी होत नाहीत. व्यवस्थित एकसारखं पिठलं बनलं जातं. एकदम छान अशी पेस्ट तयार केलेली आहे पिठाची. ही तयार केलेली पेस्ट आता आपल्याला विस्कच्या साहाय्याने उकळत्या पाण्यामध्ये मिक्स करायची आहे, म्हणजे गाठी होणार नाहीत. गॅस आता फास्ट केलेला आहे. एक उकळी आणून द्यायची आहे, त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे. छान उकळी आली की गॅस मिडियम करायचा आहे आणि हे पिठलं 15 ते 20 मिनिटासाठी चांगलं शिजवून घ्यायचं आहे. साई येईपर्यंत आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे टेस्ट छान लागते. जास्त वेळ शिजवून घ्यायचं आहे. 10 ते 15 मिनटे आपल्याला हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे कच्चा पीठ लागणार नाही, व्यवस्थित टेस्ट लागेल आणि पिठलं पण छान शिजलं जातं. हे पिठलं आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतं. थंडीच्या दिवसामध्ये आवर्जून खाल्लं जातं. तर मस्त असं आपलं ही कुळिथाचं पिठलं तयार झालेलं आहे. भाकरी, चपाती, भातासोबत खायला अतिशय सुंदर लागतं. कोकणामध्ये ही सर्वांच्या आवडीची रेसिपी आहे. आम्ही आमच्या साईडला बेसनचं पिठलं करत असतो, तसंच कोकणामध्ये कुळिथाचं पिठलं जास्त प्रमाणात केलं जातं आणि खायलाही खूप छान लागतं भातासोबत, भाकरीसोबत.
तर आपलं हे पिठलं तयार झालेलं आहे. या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा. ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल. साधी सोपी आहे, जास्त मसाले, जास्त वेळ लागत नाही, झटपट होते. भाकरीसोबत तर अप्रतिमच लागते. तर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपींसोबत आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.